So now we are going to start the second unit of fifth semester. So it is microbial metabolism. So in microbial metabolism, so we'll talk about the definition of metabolism, then catabolism, anabolism, and various basic biochemical pathways. So basic means they are the central metabolic pathway and very important metabolic pathway. So first point, so that is we are going to study is introduction to metabolism, catabolism and anabolism. So metabolism includes all biochemical processes or all chemical transformation which occurs in living system. So living system may be a cell or a complete organism. ठीक है, तो याच्यामध्ये ज्या काही रिॲक्शन्स होत आहेत, सो आता आपल्याला माहिती आहे की रिॲक्शन्स जे आहेत सेलच्या आतमध्ये कोण कॅटलाइज करत आहे. सो दीज रिॲक्शन्स आर कॅटलाइज्ड बाय एन्झाइम मॉलिक्युल्स. So all biochemical reactions are the sum of all biochemical reactions which are taking place inside the cell or within an organism. So through a series of enzyme catalyzed reactions, so are constitute metabolic pathways. ठीक आहे, तर सम जी आहे सगळ्या रिॲक्शनची, तर त्याला काय म्हणतो आपण, मेटाबॉलिझम असं म्हणतो. So each consecutive step so in metabolic pathway bring about a specific change. Okay, specific small change. एक छोटे छोटे चेंजेस काय करतात, तर प्रत्येक जी स्टेप आहे बायोकेमिकल पाथवे मधली ती काय करते, एक छोटासा स्टेप घडून आणते किंवा एक छोटासा चेंज घडून आणते. जसं की कुठलंही कन्व्हर्शन जर व्हायचे असतील फ्रॉम स्मॉल टू लार्ज, तर हे छोटे छोटे चेंजेस जे आहेत हे कोण कॅरीड आउट करत आहेत, एक मेटाबॉलिक पाथवेज कॅरीड आउट करत आहेत आणि त्याचा जो रिस्पॉन्सिबल कॅटलिस्ट आहे तर ते आहेत एन्झाइम मॉलिक्युल्स. सो ईच ऑफ द कन्झिक्युटिव्ह स्टेप बाय स्टेप जे असतात स्टेप्स, एकावर एक, एकावर दुसरी, दुसऱ्यावर तिसरी, तर या स्टेप्स ज्या आहेत कन्झिक्युटिव्ह स्टेप्स इन मेटाबॉलिक पाथवेज ब्रिंग अबाउट अ स्पेसिफिक स्मॉल केमिकल चेंज. स्पेसिफिक आणि स्मॉल केमिकल चेंज ते घडवून आणतात. सो युजली द रिमूव्हल, ट्रान्सफर और ॲडिशन ऑफ अ पर्टिक्युलर ॲटम और फंक्शनल ग्रुप. म्हणजे काय चेंजेस होतात एक्झॅक्टली इथं, कुठले कुठले बदल होतात. सो युजली द रिमूव्हल और ट्रान्सफर और ॲडिशन ऑफ पर्टिक्युलर ॲटम और फंक्शनल ग्रुप, ह्या सगळ्या गोष्टी त्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये होतात. आता मेटाबॉलिक पाथवे तर तुम्ही मला वाटते याच्या आधी पाहिलेलेच असतील, जसं ग्लायकोलिसिस वगैरे, हे काही एक्झाम्पल तुम्ही ऐकलेलेच असतील है ना. तर तिथे एक तर रिमूव्हल होतो कशाचा तरी, एखादा कुठला तरी ग्रुप रिमूव्ह केला जातो किंवा ट्रान्सफर केला जातो, ठीक आहे, किंवा तिथे ॲडिशन केली जाते, ठीक आहे, ॲटम किंवा ग्रुपची. सो द प्रिकर्सर इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. जो काही प्रिकर्सर असतो म्हणजे सबस्ट्रेट जो असतो, so it is converted into a product. So through a series of metabolic intermediates called metabolites. जो कुठला इंटरमिजिएट कंपाऊंड आहे त्याला काय म्हणतो आपण, मेटाबोलाइट. तर फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन आहे, A is converted into B, so which is converted into C, which is converted into D. So these are the different steps. For example, which leads to H. ठीक आहे, आपण असं म्हणूया. तर आता हा जो आहे स्टार्टिंगचा, सो इट इज कॉल्ड एज सबस्ट्रेट. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रिकर्सर अँड इट इज कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. फायनल जो प्रोडक्ट आहे, आणि हा जो सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण, मेटाबॉलिक पाथवे. कारण या वेनीच काय होत आहे, याचं इंटर कन्व्हर्शन होत आहे. तर एचं कन्व्हर्शन बी प्राईम मध्ये नाही होणार फॉर द कन्व्हर्शन ऑफ ए इंटू एच. जर ए पासून एच मिळवायचं आहे आपल्याला, तर या सिक्वेन्स मध्येच त्या रिॲक्शनला जावं लागेल. ठीक आहे, तर त्या अशा स्टेप्स त्याला पास कराव्या लागतील. आणि हे इंटरमिजिएट मॉलिक्युल्स आहेत. इंटरमिजिएट म्हणजे मधातले मॉलिक्युल्स, इथं कुठंतरी मधातले मॉलिक्युल्स आहेत, त्यांनाच इंटरमिजिएट्स म्हणतात किंवा मेटाबोलाइट्स सुद्धा म्हटलेले आहे.
So the term intermediary metabolism is often applied to the combined activities of the all metabolic pathways. So that interconvert precursors, metabolites and products of low molecular weight. So generally 1000 हे त्यांचं मॉलिक्युलर वेट असते. आता काय इंटरमिडियरी मेटाबॉलिझम म्हणजे काय की इथं काय होतं, इंटर कन्व्हर्शन होत आहे. इथे याचं कन्व्हर्शन एच मध्ये होत आहे, एचं कन्व्हर्शन बी मध्ये होत आहे आणि त्याच्यापासून एखादा एच प्राईम असा प्रोडक्ट मिळत आहे. ठीक आहे, एका ठिकाणी सिंथेसिस होत आहे, एका ठिकाणी फॉर एक्झाम्पल ब्रेकडाऊन होत आहे. तर ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स आहेत सिंथेसिस प्लस breakdown, so all are included under common terminology that is called as intermediary metabolism. सुद्धा याला म्हणता येईल आपल्याला. काय म्हणता येईल? इंटरमिडियरी मेटाबॉलिझम. तर आता मेटाबॉलिझम मध्ये दोन टाईप सांगितलेले आहेत आपण, एक आहे कॅटाबॉलिझम आणि एक आहे ॲनाबॉलिझम. आता कॅटाबॉलिझम म्हणजे काय की ब्रेकडाऊन. ठीक आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? पायरुवेट मध्ये होणार. पायरुवेटचं कन्व्हर्शन ॲसिटिल कोए, ॲसिटिल कोएचं कन्व्हर्शन कार्बन डायऑक्साईड मध्ये होणार. तर हे झाले कॅटाबॉलिक प्रोसेस. आणि ॲनाबॉलिक प्रोसेस मध्ये काय? सिंथेसिस होणार. ठीक आहे, कुठली तरी गोष्ट सिंथेसाइज केली जाणार, जसं की आता ग्लुकोजचं सिंथेसिस, रिव्हर्स रिॲक्शन ऑफ ग्लायकोलिसिस, तर फोटोसिंथेसिस. तर तिथं काय केलं जाते? CO2चं फिक्सेशन केलं जाते. फिक्सेशन केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये केलं जाते अल्टिमेटली. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ॲनाबॉलिझम. सो रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस अँड photosynthesis is a anabolic process. So catabolism is the degradative phase of metabolism. Degradative म्हणजे तोडफोड होते. So in which organic nutrient molecules such as carbohydrates, fats, proteins are converted into smaller, simpler end products. For example, lactic acid, CO2 and NH3. तर हे काही एक्झाम्पल आहेत की इथं काय होतं, कार्बोहायड्रेटचं किंवा फॅटचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे? लॅक्टिक ऍसिड मध्ये, कार्बन डायऑक्साईड मध्ये, आणि प्रोटीनचं कन्व्हर्शन CO2 मध्ये आणि NH3 मध्ये होत आहे. तर हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. सो कॅटाबॉलिक पाथवे रिलीजेस एनर्जी रिलीज करतो, कारण कॅटाबॉलिझम ते उगाचच परफॉर्म करत नसेल. सो इट इज carried out for the extraction of energy, some of which is conserved in the formation of ATP. ATP आता हे माहिती आहे तुम्हाला, बघायचं पण आहे आपल्याला. सो इट इज द एनर्जी करन्सी ऑफ सेल. तर काही एनर्जी ATPच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केली जाते अँड रिड्यूस इलेक्ट्रॉन कॅरियर, आणि काही एनर्जी जी आहे कशामध्ये कन्वर्ट केली जाते? रिड्यूस इलेक्ट्रॉन कॅरियर. तर हे रिड्यूस इलेक्ट्रॉन कॅरियर आहेत NADH, NADPH, FADH2. रिड्यूस म्हणजे काय? रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोजन. ठीक आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन अँड हायड्रोजन इट इज कॉल्ड एज रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन और हायड्रोजन इट इज कॉल्ड एज रिडक्शन. तर याचं NADचं कन्व्हर्शन इथे NADH मध्ये झालेलं असते, किंवा NADPH मध्ये झालेलं असते, किंवा FADH2 मध्ये झालेलं असते. कारण यांनी काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे हायड्रोनियम आयन स्वतःकडे घेतलेला आहे. आणि काही जी एनर्जी आहे इट इज लॉस्ट ॲज ए हीट, म्हणजे एकतर ATP मध्ये किंवा रिड्यूस इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये किंवा हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी तिथं युटिलाइज केली जाईल. तर ॲनाबॉलिक पाथवेज जे आहेत, सो दे आर कॉल्ड एज बायोसिंथेटिक पाथवे. ठीक आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज बायोसिंथेसिस. सो स्मॉल सिंपल प्रिकर्सर्स आर बिल्ट अप इनटू लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स इन्क्लुडिंग लिपिड्स, पॉलिसॅकराइड्स, प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. तर वर पाहिलं होतं आपण कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जे आहेत ते स्मॉल मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होतात इन कॅटाबॉलिझम, आणि ॲनाबॉलिझम मध्ये स्मॉल जे मॉलिक्यूल आहेत ते लार्जर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन आहे. सो ॲनाबॉलिक रिॲक्शन रिक्वायर्स इनपुट ऑफ एनर्जी. वर एनर्जी तयार होत होती, आता ॲनाबॉलिझम मध्ये काय होतं? एनर्जी रिक्वायर्ड असते. सो जनरली इन द फॉर्म ऑफ फॉस्फोरिल ग्रुप
ट्रान्सफर पोटेन्शियल ऑफ एटीपी. फॉस्फोरिल ग्रुप म्हणजे याच्याकडे असतो हाय एनर्जी फॉस्फेट बॉन्ड. तर या फॉर्म मध्ये एनर्जी इथं स्टोअर केलेली असेल किंवा रिड्युसिंग पॉवर जी वर एक तयार झालेली आहे, तर ही सुद्धा इथं सिंथेसिस साठी यूज केली जाईल. ठीक आहे. तर ही एनर्जी यांच्याकडे म्हणजे जो ऑक्सिडाइज कंपोनंट आहे त्याच्या रिडक्शनसाठी यूज केली जाईल, म्हणजे सिंथेसिससाठी यूज केली जाईल. आता हा एक पाथवे तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणजे इंटर रिलेशन दाखवलेलं आहे, इंटरमिडिएटरी मेटाबॉलिझम आणि एनर्जी रिलेशनशिप दाखवलेली आहे. आता हे एनर्जी कंटेनिंग न्यूट्रिएंट्स आहेत. आपण आपल्या डाएटमध्ये घेतो एनर्जी कंटेनिंग न्यूट्रिएंट्स. कुठले कुठले आहेत? कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स. सो दे अंडरगो कॅटाबॉलिक रिॲक्शन. सो दॅट रिझल्ट्स इनटू एनर्जी डिप्लिटेड एंड प्रोडक्ट्स. आता CO2 कडे काहीही एनर्जी नसेल, H2O, NH3 यांच्याकडे काहीही एनर्जी नाही आहे, एनर्जी डिप्लिटेड आहे. पण आता यांची एनर्जी गेली कुठं? तर इन द फॉर्म ऑफ ATP. इथं स्टोअर झालेली आहे एनर्जी. NADH, NADचं कन्व्हर्शन NADH मध्ये झालं, NADPचं कन्व्हर्शन NADPH2 FADH2. ठीक आहे. तर ही झाली एक इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. ही केमिकल एनर्जी झाली. आता ही एनर्जी कशासाठी यूज केली जाते? आता काही प्रिकर्सर मॉलिक्यूल असतात. प्रिकर्सर म्हणजे जसे बिल्डिंग ब्लॉक्स असतात आहे ना. घराला विटा लागतात, आपल्याला घर बांधायचं असेल कम्प्लीट, रेती लागते, सिमेंट लागते, ते प्रिकर्सर झालेले आहेत. कारण घर हा फायनल एंड प्रोडक्ट आहे आपला. तर त्याला आपण म्हणतो ॲनाबोलिक प्रोसेस. ठीक आहे. ॲनाबोलिक प्रोसेस काय करेल? तर हे प्रिकर्सर मॉलिक्यूल जे आहेत, स्मॉल मॉलिक्युलर वेट कंपाऊंड, फॉर एक्झाम्पल अमाइनो ॲसिड, शुगर्स, फॅटी ॲसिड्स, नायट्रोजिनस बेसेस. these are the examples. Okay, so which are converted into proteins. अमिनो ॲसिड कशामध्ये कन्वर्ट केले जातील? प्रोटीन मध्ये. पॉलिसॅकराइड, लिपिड्स आणि नायट्रोजिनस बेसिस कशामध्ये? न्यूक्लिक ॲसिड मध्ये, DNA आणि RNA. तर हे सेल्युलर मॅक्रोमॉलिक्यूल सिंथेसाइज करण्यासाठी बॉडीमध्ये काय केलं जाते? ही केमिकल एनर्जी यूज केली जाते. तर ह्या दोन्ही प्रोसेस मिळून तयार होते मेटाबॉलिझम. दोन्ही याला काय म्हणतात? मेटाबॉलिझम. तर ॲनाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस आणि कॅटाबॉलिझम म्हणजे डिग्रेडेशन. सो कॅटाबॉलिक पाथवे डिलिव्हर केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, NADH, NADPH and FADH2. So these energy carriers are used in anabolic pathways to convert small precursor molecules into cellular macromolecules. आता हे काय करत आहेत? दीज एनर्जी कॅरियर म्हणजे कोण? ATP, NADH, NADPH, FADH2 to convert small precursor molecule into cellular macromolecule. छोटे छोटे जे मॅक्रोमॉलिक्यूल ऍब्सॉर्ब केलेले आहेत सेलनी, त्याचं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल मध्ये कन्व्हर्शन होते आणि सेलचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत त्याचं सिंथेसिस केलं जातं. ठीक आहे. आपण पुढचा पॉइंट नेक्स्ट लेक्चर मध्ये